आनंद नगर बॉयज फील्डिंग लगाती है। तेजस 11 अपने ओपनर में जो चार चार ओव्हर मॅच फ्रेंड आहे, चार बॉलर दोन्ही टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा दोन्ही टीम. तेजस 11 के एक्स्ट्रा फील्डर और बैराम बाग के एक्स्ट्रा स्ट्रीट्स पे भेज दो। बैराम बाग बैराम बाग के और तेजस 11 के एक्स्ट्रा फील्डर भेज दीजिए। एक मिनिट एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. मग युट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक बघतायत घर बसल्या त्यांना त्यांची गैरसोय होते. बॅटिंग टीम बॉलिंग टीमचा आलाय बॅटिंग टीम. एक खेळाडू लवकर पाठवा प्लीज. तो पण लोअर ऑर्डर मध्ये असेल बॅटिंग करणार आहोत. स्ट्राईक एंड वरती अमीन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आधी. 4 ओव्हरची मॅच. बॉलिंग साठी हनुमंत पहिल्याच बॉल वरती 4 धावा. व्हाईट लाईन आहे, व्हाईट लाईनच्या आतमध्ये अडवायचा. व्हाईट लाईनच्या बाहेर जाऊन तुम्ही बॉल फील्ड केला. नो प्लस 4. 5 धावेने सुरुवात केली ती तेजस 11 टीमने. दुसऱ्या बॉल वरती षटकार. लिगली पहिलाच बॉल आहे त्याच्यावरती षटकार आला. याच्या आधीचा 9 होता. 9 प्लस 4 5 धावा या 6. एक बॉल 11. अमीन यांच्या बॅट मधून चौकार षटकार बघायला मिळतात. सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार मैदानामध्ये रंगलाय. अजून एक स्ट्रेट बॅटने लेफ्ट ड्राईव्ह 6 धावा. षटकारांचा वर्षाव, षटकाराचा पाऊस मैदानामध्ये पडलाय अमीन यांनी. वाईट बॉल. येस वाईट बॉल. 18 धावा 2 बॉल वरती खर्च केल्यात. अजून एक वाईड. हनुमंत आता थोडे महागडे ठरतात. थोड्या लेन मध्ये यावं लागेल. थोड्या लेंथवर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळलेत. जोपर्यंत फील्ड होईल एक धाव धावून पूर्ण. 3 बॉल मध्ये 20 धावांचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये 20. चांगली सुरुवात तेजस 11 संघाची झाली आहे. स्ट्राईक एंड वरती आधी आलेत. सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. 4 मध्ये 20. क्रॉस बॅटेड खेळलेत. अजून एक फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसर्जित झाला. 5 बॉल मध्ये 20. चांगला कमबॅक. फिनिश चांगलं करावं लागेल हनुमंत यांना. खाता अजूनही आदित्य यांनी स्वतःचा खोललेला नाहीये आणि खाता खोलले आदित्य यांनी 6 धावेने. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा लागला स्कोर कार्ड वरती 26. बॉलरचं नाव सांगायचंय. रिजवान. रिजवान यांचा पहिला बॉल. विकेटची संधी. चांगला लो कॅच. चांगला झेल बघायला मिळतोय. एकदा अंपायरचा डिसिजन सांगा. अंपायर रिव्ह्यू चेक कर भाई. चेक करायचं. कॅच आहे का नाही चेक कर. कॅच चेक करतो आपण. थांबायचं थोडस.
एक खेळाडू मध्ये आलेत त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर दिसत नाही. जो अंपायरचा डिसिजन जो असेल ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन नाही दिसत आहे खरोखर. आम्ही चेक केलाय. नॉट आउट. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव. रिजवान यांचा पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती दांडी गुल. बाउंड्रीवरचे फिल्डर चांगलं सेलिब्रेशन आहे. थोडंसं अग्रेशन पाहिजे खेळण्यामध्ये. चांगली सुरुवात या ओव्हरची बघायला मिळते. 2 चेंडू निर्धाव ज्याच्यावरती एक चांगली विकेट. आमीन यांची. फलंदाजाचे नाव सांगायचं. बॅट्समॅनचं नाव चांगला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक हातामधून चेंडू फरार झाला. 6 धावांसाठी षटकार. मयंक पहिल्या वरती षटकार ठोकलाय. कॅच होते मी तर म्हणेन कॅच. बॉलर थोडेसे नाराज. चांगले बॉलर गोलंदाजी करतायत. त्यांना चांगली साथ भेटायला हवी. जर तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल तर फिल्डिंग चांगली करावी लागेल. वर्ष क्रमांक 4 मिस्टर योगी. कॅच ड्रॉप केली पहिल्याच बॉल वरती. यावेळेला डॉट बॉल. लेफ्ट आर्म इन स्विंगर. हा बॉल वाईड आहे. 4 चेंडू अप्रतिम टाकले होते याच्या आधीच्या. यावेळेला स्लॉट मधला बॉल आउट ऑफ द प्लॉट. 6 धावांसाठी षटकार. 39 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. जर कॅच घेतला असता तर कदाचित या 6 धावा वाचल्या असत्या. 6 नाही आता 12 धावा वाचल्या असत्या जर कॅच घेतला असता तर. लगातारचे 2 षटकार आले मयंक यांच्या बॅट मधून. त्यांनी 4 चेंडू फेस केले मयंक यांनी ज्याच्यामध्ये 3 षटकार त्यांनी खेचले. 45 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. 45. गोलंदाजीसाठी साजिद आलेत. साजिद 12 बॉल 45 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. स्ट्राईक एंडवरती आपल्याला आधी बघायला मिळतात. पहिला नंतरचा मॅच अवी 11 और मनीष नगर बॉयज चा मॅच आहे. कॉमेंटेटर दोन कॅप्टनला जरा येस यानंतरची मॅच ज्यांची आवी 11 वर्सेस मनीष नगर बॉईज साठी आहे. 10 षटकार आहे अंपायर. फक्त षटकारांमध्ये डील करतात. आधी यांच्या बॅटमधून षटकार. अजून एक फक्त स्वतःसाठी जागा बनवली. पाय बाहेर काढला समोरचा आणि षटकारासाठी खेळ गेला. 57 धावा स्कोर करावे 57. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मोठ्या स्कोर कार्डकडे वाटचाल चालली आहे. नो बॉल. 58 रन स्कोर कार्ड वरती लागले. 58. मनीष नगर बॉईजचे कर्णधार आहेत उपस्थित आहेत. हा चेंडू 6 धावा आहेत. 6 षटकार आला. षटकार हॅट्रिक आधी यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. 64 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. त्यावेळेला अजून एक 4 मध्ये 4. 4 मध्ये 4 षटकार. आधी आक्रमण गेलंय. 70 धावा 70 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्यावेळेला वाईट बॉल. 71 रन स्कोर कार्ड वरती लागले. 71. यावेळेला कॅचची संधी आहे. एक धाव धावून पूर्ण. 72 रन स्कोर कार्ड वरती लागले. 72. अवी भाई आपके कैप्टन किधर है? अविनाश कामले शाखा 66 शाखा प्रमुख. अझर गोलंदाजीसाठी अझर. नेक्स्ट मॅच
गझल दमदार शॉट आहे, ताकद आहे तेवढीच. स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. आता मात्र फक्त षटकार मध्ये डील करतोय आधी. मनीष नगरचे कॅप्टन संदीप इथे उपस्थित आहेत. समोरच्या टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे टॉस साठी. हवी 11 टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स. आपले सुशीलजी तुषामठ साहेब इथे उपस्थित आहेत, टॉस करतील. अजून एक षटकार, षटकारांचा पाऊस पडलाय मॅच मध्ये. 85 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या 3 बॉल मध्ये 16 रन अजून आल्या तर 100 होऊ शकतात. यावेळेला ओव्हर फुल टॉस, सिंगल मिळेल, सिंगलच्या सहाय्याने. 86. महावरकर प्रतिष्ठानचे आपले राजू यांना विनंती असेल, टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅच. हवे 11 वर्सेस मनीष नगर बॉईज. बाउंड्री 5 बॉल मध्ये 90 रन झाल्यात. 90 विच के मारा आहे. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आलाय षटकार. 96. पहिल्या इनिंग मध्ये 96 रन बनवल्यात बॅटिंग करत असताना तेजस 11 टीमने. आणि 97 रनचं टार्गेट ठेवलंय आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आपले राजू दादा महावरकर प्रतिष्ठानचे प्रमुख. उसके बाद का टॉस अभी 11 और मनीष नगर बॉयज के दोनों कैप्टन के टॉस के पास पहुंच जाइए. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आपले महावरकर प्रतिष्ठानचे राजू दादा. 96 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. 97 रन्स पाहिजेत. 97. हवी 11 वर्सेस मनीष नगर बॉईज. सकाळपासून आपल्याला ज्यांची उपस्थिती लाभले, आपल्या वॉर्ड क्रमांक 66 चे शाखा प्रमुख अविनाशजी कांबळे यांचा संघ आता खेळणार आहे. चला आनंदनगर बॉईज ओपनिंगची जोडी मैदानात पाठवा. धावा चेस करायचे 24 बॉल मध्ये 97. मामा मामा जरा इधर आइए. हवी 11 संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा चला मॅचला सुरुवात होतीये. 4 ओव्हर मध्ये 24 बॉल मध्ये 97 बनवायचे आहेत. 97. बॉलरचं नाव आहे स्ट्राईक एंड वरती रिजवान, नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती साजिद आहेत. आणि फलंदाजीसाठी 66 के शाखा प्रमुख अविनाश कामले, जरा प्लीज यहाँ आ जाइए हमारे पास. 9+6 7 धावा. प्लीज सर जरा आप आ जाइए. बॉलिंग अथर्व. या वेळेला चांगला बॉल, डॉट बॉल आलाय षटकारानंतर. यावेळेला अजून एक स्लॉट मधला बॉल उडवलाय 7 धावेसाठी. षटकार आलाय या बॉल वरती. रनचेस ऑन. प्रत्येक ओव्हर मध्ये 20+ धावा पाहिजे. 4 तरी षटकार ठोकावे लागतील. अशा वेळेला पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार तर ठोकलेत. 14 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. यावेळेला अजून एक या बॉल वरती दुसऱ्या जायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघायला आधी यांचा बघायला मिळाला, मयंक यांचा बघायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 16 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा बॉल अथर्व यांचा वाईड आहे. 17 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. अजूनही 80 रन्सची गरज आहे. 80 धावांची गरज आहे. रन्स अजून
या वेळेला बॅटची रिडिंग आहे, कीपर थोडेसे चुकलेत, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 18 षटकार येणं गरजेचं आहे. 4 तरी षटकार हवेत प्रत्येक ओव्हर मध्ये. या वेळेला फसवला वड गुगली, चांगला बॉल. ऋतिक वेद यहाँ ये शाखा 60 के गट प्रमुख ऋतिक वेद. बॉलिंग साठी राकेश बघायला मिळतात. 18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 79 रन्सची गरज आहे. बॅट्समॅनच्या रीच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. सिंगल डबलने काही होणार नाहीये. जर मॅच जिंकायची आहे तर षटकार ठोकावे लागतील. प्रत्येक बॉलरला 4 ते 5 षटकार ठोकायचे आहेत. बॅटिंग करणारी टीम आनंदनगर बॉईज शानदार नाही, यादगार बनण्याची मोका आहे. 17 बॉल मध्ये 69. त्यावेळेला चांगला फटका, सिंगल. सिंगल डबलने काही होणार नाहीये. सिंगल डबल म्हणजे तुमच्या रनचेस मध्ये समुद्रामधून मगने पाणी काढण्यासारखं आहे. अजूनही 78 रन्सची गरज आहे. 78 रन्स. वॉट अ लेग कटर. अप्रतिम गोलंदाजी राकेश यांची बघायला मिळते. 3 बॉल 20 रन्स. पहिला बॉल थोडा जास्त टर्न झाला, वाईट बॉल. 21 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 21. 76 अजून बनवायचे आहेत. अजून एक वाईड. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते, त्यानंतर मात्र थोडीशी दिशा भरकटतात. वाईड आलाय. अजूनही 75 धावा हव्यात. या वेळेला दांडी गुल केले फलंदाजी साजिद यांना बॅक टू डगआउट. मनीष नगर की टीम बाहर हो चुकी है. क्या हो गया? बेटा. अवी 11 संघ, तुमचा कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय आम्हाला सांगा. निर्णय काय असेल? अवी 11 टीम. और ऊपर जाना चाहिए तुम लोगों को. तीन ओव्हर में 70 मार रहे हैं. 4 धावा आहेत. पहिली मॅच जिंकली ना. 27 रन झाला. 27. 70. 12 बॉल मध्ये 70. 12 बॉल 12 षटकार. 12 बॉल 12 षटकार. पहिला नो बॉल, नो प्लस 1, 2 धावा मिळाल्यात. ताकद नव्हती फटक्यामध्ये. नो बॉल आहे. या 2 धावा. 31 रन स्कोर कार्ड होते लागला. 31. अजूनही 66 धावा पाहिजेत. 66. 11 षटकार पाहिजेत. वाईड. 12 बॉल 65 धावा पाहिजेत. 12 बॉल आणि 11 सिक्स. या बॉलवरती सुद्धा 2 धावा आल्यात. 2-2 रस्ते काय होणार नाही. 11 बॉल मध्ये 11 षटकार ठोकायचे. 11 बॉल मध्ये 11 सिक्स. डॉट बॉल. अवी 11 टीम, तुमचा निर्णय आम्हाला सांगा. नो प्लस 1, 2 धावा. वारंवार एक्स्ट्रा रन्स. फिल्डिंगचा निर्णय घेतला. यस, मनीष नगर बॉईज तुम्हाला बॅटिंग साठी आमंत्रित केलं. रेडी राहायचं तुमची ओपनिंग जोडी. विकेट संधी अजून कॅच खालती फिल्डर आलेत. तेजस स्वतः
चांगला कॅच. बॅट्समॅनचं नाव विचार. बॅटिंग साठी योगी आले योगी. वारंवार वाईड आणि नो बॉल टाकतायत. जेवढे बॉल आहेत त्यापेक्षा जास्त षटकार पाहिजेत. 9 बॉल मध्ये 10 सिक्स पाहिजेत. 9 बॉल मध्ये 10 सिक्स. भाई बैट्समैन नेम क्या है यार? उधर एक एक्स्ट्रा भेज दो अपना. पहिला षटकार आला रिझवान यांच्या बॅट मधून. अजून एक वाईड. मयंक ओव्हर फिनिश होता होता असं वाटतंय. 12 बॉलच्या पेक्षा जास्त बॉल टाकलेत मयंक यांनी. ओ दांडी गुल. व्हॉट अ बॉल. 14वा-13वा बॉल मात्र अप्रतिम टाकला. सहा बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. 53 रनची गरज आहे 6 बॉल मध्ये. नो बॉल. बॉलरचं नाव सांगा प्लीज फक्त. फिल्डिंग टीम बॉलरचं नाव सांगायचं. रुद्रा. यानंतरची मॅच अवे 11 वर्सेस मनीषनगर बॉईज. अवे 11 तुमची टीम रेडी ठेवायची फिल्डिंग साठी. त्याच्या समवेत नो बॉल. ओके. त्याच्या समवेत मनीषनगर बॉईज. आ रहा है ना उसको. कौन आ रहे हैं? आ रहा है, बुलाया लोग ने. वाइड बॉल. बुलाया है. हाँ बस सही है फिर तो. गोविंद वाघमारे अंकल भी आएंगे. वो भी है. शायद से बुलाया. तू पूछ मत. वो लोग उसने इनविटेशन दिया, मैं नहीं दिया. अजून एक वाईड. वाईड प्लस 1 अशा 2 धावा मिळतात. मालूम पडेगा इन्विटेशन गए की नाही. आता मात्र असं वाटतंय डिसाईड करून आलेत सर्वच गोलंदाज. 8 ते 10 बॉल टाकावे लागतील प्रत्येक ओव्हर मध्ये. मॅच जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडू टाकायचे. 6 लिगल बॉल. अजून एक वाईड. 50 रन स्कोर कार्ड लागल्यात. 47 रनची अजूनही गरज आहे. मैच कब है? सेकंड हाफ में रे. तो फर्स्ट हाफ नहीं जाता. सेकंड हाफ में पहला मैच है. एकदम लास्ट हाफ में मैच है उसको. चला नवीन बॅट्समन मैदानात पाठवा लवकर. अभी मनीष नगर की मैच है. अभी ये मैच हो गई. ये दोनों में से अभी ये लोग जीतेंगे. ये लोग जीतेंगे तो ये लोग से खेलेंगे. सेमी जाएगा तो उसके बाद इधर है फिर तेरा एकदम लास्ट. खंडारी नहीं. खंडारी और वो लोग को मैं इसमें डाला. 4-5 मैच के बाद मैच है. हाँ 4-5 मैच है ना बाबू. बस ठीक. नहीं तुम्हारी भाई 2 मैच के बाद है. अयान फिरोजी भाई है ना. फिरोज. हाँ अयान और 2 मैच के बाद. थोड़ा मैच लेट चालू है भाई. 12 बजे अभी का है ना. हाँ अभी के बाद करा दो ना. तब आगे लोग भी तो सामने वाले को तो आ जाएंगे ना. नहीं वो फिर ये जो जीतेगा फिल्डिंग टीम जेवढे लवकर तुम्ही मॅच संपवाल तेवढा चांगला आहे. तुमच्यासाठी रेस्ट करायला मिळेल कारण की विनर वर्सेस विनरची मॅच लगेच होणार आहे. लेट मैच चालू हुआ. पहली मैच 12:30 बजे चालू. 4 रन्स आहेत. पहली मैच 12:30 बजे चालू. नहीं 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 तुम्हारी माहिती वक्त चालते. प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे नेटला धरून उभं राहायचं नाहीये. नेट बसून थोडं लांब उभे राहा. जे प्रेक्षक कौन से वाली बोलो सही है. उसको मारेगा वो दूसरी टीम. ये लोग की ये टीम है शहरिया 11. वो जो तुम वो चश्मा लड़का पहले ब्लैक टी शर्ट में वो लोग की ये टीम है. तो मैं कभी आओ बोलो. मैं निकल जाता हूँ. तुम आधे घंटे में आओ.